25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट मंडळींनो, 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट जर तुमची रास मेष असेल तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधेसुधे अजिबातच असणार नाहीत. कारण तुमच्या अतिशय जवळची, ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे, अशी एक व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी असं लपवत आहे, ज्याचा अंदाजही कदाचित तुम्हाला नसेल. 25 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून असं काही ग्रहयोग जुळून येत आहेत, जे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक दिवसापासून साचलेलं सत्य एका क्षणात समोर आणतील. एका बाजूला ज्या बंद दाराकडे बघून तुम्ही ओसासे टाकत होतात, तिथून अचानक एक अत्यंत मोठी बातमी येऊन धडकेल. पण दुसऱ्या बाजूला तुमच्याच पाठीमागे रचला जाणारा एक असा गुप्त डाव उघडा पडेल, जो ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याशिवाय राहणार नाही. या काळात एखादा संशय अचानक खरा ठरेल का? अडकलेला पैसा परत मिळेल की गहाळ होणार? घरात अशी कोणती बातमी येणार आहे जी कुटुंबाचं वातावरण बदलून टाकेल? आणि ज्याला तुम्ही आपलं मानलं, तिचाच खरा चेहरा कसा समोर येणार? पुढील प्रत्येक मुद्द्यात लपलेला हा संदेश नीट समजून घ्या आणि पुढे जाण्यापूर्वी मनातली सर्व चिंता दूर हवेत म्हणून पूर्ण श्रद्धेने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण मेष रास आहे, माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, माझ्या कुटुंबाचा देखील माझ्या स्वामींवर विश्वास आहे, अशी कमेंट प्रत्येकाने करा. ज्यांचा स्वामींवर खरोखर विश्वास आहे, ज्यांना कोणाला स्वामींचा चमत्कार मिळाला आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच घाबरू नका किंवा विसरू पण नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केला तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, मेष राशीच्या मंडळींनो, पहिला मुद्दा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. गेले काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम अडकून पडलं का? कोर्ट कचेरी असो, जमिनीचा व्यवहार असो, नोकरीत अडकलेलं काम असो किंवा एखादी महत्त्वाची परवानगी. 25 ऑगस्ट नंतर अडकलेल्या कामात अचानक एक प्रचंड मोठी हालचाल होणार आहे बरं. पण इथेच गुप्त गोष्ट सुरू होते. हे काम सहज पूर्ण होईल असं अजिबातच नाही. सुरुवातीला एक अनपेक्षित धक्का बसेल. एखाद्या व्यक्तीकडून आता हे काम होणार नाही असा स्पष्ट नकार ऐकायला मिळू शकतो. एखाद्या महत्त्वाचा कागद गहाळ असल्याचं समोर येईल. ज्या माणसावर तुम्ही पूर्ण जबाबदारी सोपवली होती, तोच माणूस शेवटच्या क्षणी फोन उचलणं बंद करेल किंवा वेगळीच भूमिका घेईल आणि त्या क्षणी तुमच्या मनात विचारेल, पुन्हा सगळं बिघडलं का? पण मेष राशीच्या मंडळींनो, इथेच थांबा. हा आलेला अडथळा म्हणजे काम बंद होण्याचं लक्षण नसून खऱ्या खुलासाची ती सुरुवात आहे. ज्या माणसाने नकार दिला होता त्यांच्यावर वरिष्ठांचा किंवा परिस्थितीचा असा दबाव येईल की तोच माणूस 28 किंवा 29 ऑगस्टच्या आसपास स्वतःहून संपर्क करेल. तुम्हाला कळेल की आधी आलेला नकार हा मोठ्या गैरसमजूतून आला होता. बंद वाटणारं दार अचानक उघडेल. पण जेव्हा सुरुवातीला वाईट बातमी ऐकायला मिळेल तेव्हा रागाच्या भरात किंवा घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मेष राशीचा स्वभाव घाई करण्याचा असतो. जर तुम्ही संयम गमावला तर बनणारं काम बिघडू शकतं. शांत राहा, फोन आणि ईमेल तपासत राहा. पहा मंडळींनो, दुसरा सर्वात महत्त्वाचा विषयाकडे आता आपण वळूया. तुमची आर्थिक स्थिती. पैसा हातात येतो पण टिकत नाही, बरोबर ना? इकडून काही रक्कम आली की तिकडून अनपेक्षित खर्च उभा राहतो. कोणाकोणाला हे वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. कोणाला उधार दिलेले पैसे अडकले आहेत किंवा पेमेंटची तारीख पुढे पुढे ढकलली जाते. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान पैशाच्या चिंतेने मन थोडं अव्यस्त राहू शकतं. तुम्हाला अचानक एक असा खर्च समोर आलेला दिसेल ज्याने तुमची पूर्वकल्पना केली नव्हती किंवा ज्यांच्याकडून पैसे येण्याची पूर्ण आशा होती ती व्यक्ती साधा मंडळीनं ती सध्या सोय होत नाही असं म्हणून तुमची निराश करू शकते. पण आता चांगली बातमी ऐका. 28 ऑगस्ट नंतर ग्रहांची स्थिती मंडळींनो, 28 ऑगस्ट नंतर ग्रहांची स्थिती असा एक योग बनवत आहे जिथे तुम्हाला अचानक एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली एखादी रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल किंवा उत्पन्नाचा एखादा मोठा नवीन स्रोत किंवा अनपेक्षित मदतीचा हात पुढे येईल. कदाचित ती रक्कम तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडी कमी असेल,
पण त्या क्षणी तुमच्या मनावरचा सर्वात मोठा भार हलका होईल. तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. या दिवसात कोणावरही केवळ तोंडी विश्वासावर ठेवून पैशाचे व्यवहार करू नका. कागदपत्र तपासा, अटी नीट वाचा आणि कोणालाही मोठी उधारी देण्याची वेळ अजिबातच नाही. ताईंनो, दादांनो, तिसरा मुद्दा थेट तुमच्या घराशी आणि कौटुंबिक शांतीशी जोडलेला आहे. गेले काही दिवसापासून घरात वरवर पाहता सगळं शांत वाटत असलं तरी आतल्या आत एक नेगेटिव्ही किंवा नकारमत्ता शक्ती जाणवते का? मुलांचं शिक्षण, कोणाची नोकरी, लग्नाचा विषय किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य. 25 ऑगस्ट नंतर घरात अचानक एक नवीन बातमी किंवा चर्चा सुरू होईल. सुरुवातीला ही बातमी तुम्हाला थोडी धक्का देणारी वाटू शकते, कारण ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल. घरातील वातावरण अचानक थोडं गंभीर होईल. पण जेव्हा या बातमीमागचा खरा अर्थ समोर येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या घटनेमुळेच अचानक मंडळीनो, या घटनेमुळे अनेक वर्षापासून साचलेला एक मोठा कौटुंबिक प्रश्न कायमचा सुटणार आहे. अडकलेले कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात पुन्हा हास्य आणि आनंद परतेल. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत होती ती भीती पूर्णपणे गळून पडेल. घरातील ज्येष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर सांभाळून करा. वादाच्या प्रसंगात आगीत तेल ओतण्याऐवजी मध्यस्थीची आणि संयमाची भूमिका घ्या. चौथा मुद्दा आहे तुमचं करिअर, व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणाचा. मेष राशीचे लोक नेहमी प्रचंड मेहनत करतात, प्रामाणिक असतात, जबाबदारी अंगावर घेतात. पण बऱ्याचदा काय होतं, मेहनत तुम्ही करता आणि कौतुक भलतंच माणूस होतं. मंडळींनो, मेहनत तुम्ही करता पण कौतुक भलत्याच माणसाचं होतं ना, तुम्हाला बाजूला सारलं जातं. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाऊ शकते. तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात किंवा तुमचं श्रेय दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न होईल. तुम्हाला वाटू शकतं की माझ्या कष्टाची इथे काहीच किंमत नाही का? पण इथे एक मोठा बदल घडणार आहे, तो पण ऐका. 28 ऑगस्ट नंतर कामाच्या ठिकाणी अशी एक परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमच्या अनुभवाची आणि क्षमतेची गरज सर्वांना भासेल. एक असं आव्हान समोर येईल जे तुमच्याशिवाय दुसरं कोणालाही पेलू शकणार नाही. जेव्हा तुम्ही ते आव्हान पार पाडाल तेव्हा ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांना तुमची ताकद मान्य करावी लागेल. वरिष्ठाकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या पुढच्या योजना किंवा रणनीती कामाच्या ठिकाणी आधी सांगता फिरू नका. मंडळींनो, काम पूर्ण होईपर्यंत गुप्त पाळा. मंडळींनो, तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्यासमोर खूप गोड बोलते, नेहमी तुमच्या बाजूने असल्याचं दाखवते, पण तिच्या मनातील विचार तुम्हाला कधीच स्पष्ट समजत नाही? 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान या व्यक्तीच्या वागण्यात अचानक एक लहानसा पण महत्त्वाचा बदल जाणवेल. तिने अचानक बदललेलं मत, तिची एक प्रतिक्रिया किंवा तिसऱ्याच व्यक्तीकडून मिळालेली एखादी पक्की माहिती हे समोर आल्यावर तुम्हाला एका क्षणासाठी धक्का बसू शकतो. तुमच्या मनात शंका निर्माण होईल, ही व्यक्ती खरंच माझ्या पाठीशी आहे का? पण खचून जाऊ नका. हा खुलासा नक्की थोडा कलशदायक असेल, पण हे तुमच्या आयुष्यातील सकारात्मक वळणाची सुरुवात आहे. कारण खोट्या आणि विषारी नात्यापासून वेळेवर दूर होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला स्पष्ट कळेल की कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणापासून 2 हात लांब राहायचं. सत्य कळल्यानंतर लगेच रागाच्या भरात मोठे वाद घालू नका. शांतपणे त्या व्यक्तीपासून योग्य ते अंतर बनवा. बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका. ताईंनो, दादांनो, तुमच्या मानसिक संबंधांशी संबंधित आहे हा मुद्दा. 25 ते 27 ऑगस्ट मंडळींनो, 25 ते 27 ऑगस्ट किंवा 28 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला अकारण बेचैनी किंवा अव्यवस्था जाणवू शकते. एखादा विचार सतत डोक्यात फिरणे, ऐनवेळी झोप उडणे किंवा भविष्याची आकारण चिंता वाटणे. तुम्हाला वाटेल की काहीतरी वाईट घडणार आहे का? पण यामागचा खरा खुलासा असा आहे की भीती कोणत्याही संकटाची सूचना नाही. गेले अनेक दिवसापासून डोक्यात साचलेला ताण, स्ट्रेस शरीरातून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग आहे. 29 ऑगस्ट नंतर तुमचं मन अचानक अत्यंत हलकं आणि शांत होईल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीची कल्पना करून तुम्ही घाबरत होतात प्रत्यक्षात ती स्वरूप इतकं गंभीर नव्हतंच. मनाला सतत भीतीची गोष्ट सांगत राहू नका. पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. मंडळींनो, शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मेषराशीच्या मंडळींनो, तुम्ही खूप वेळा प्रयत्न केले, अनेक अडचणी सहन केल्या,
हळूहळू तुमच्या अनुकूल होत आहे. 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट हा काळ तुम्हाला एक नवीन सकारात्मक दिशा देणारा ठरेल. एखाद्या महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने कौल देईल. अचानक मिळालेली एक संधी पुढचे काही महिन्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मनातील माझी वेळ कधी येणार हा प्रश्न हळूहळू कमी होईल. नशीब नवीन मार्ग दाखवत आहे. फक्त आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. या काळात तुमचं मन स्थिर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा अत्यंत साधा उपाय नक्की करा. उपाय सांगण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. मंडळींनो, सकाळी उठल्यानंतर देवासमोर शांतपणे बसा आणि दिवा लावा. मंत्र जप. श्री स्वामी समर्थ समर्थांचं स्मरण करा. आणि हो, स्वामी समर्थांचा मंत्र जप पूर्णपणे श्रद्धेने 11 किंवा 21 वेळा 108 वेळा जप करा. दान व सेवा पण करा. मंगळवारी मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करा. 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट हा काळ भीतीचा नाही, तर सत्य समोर येण्याचा आणि नव्या दिशेची सुरुवात होण्याचा आहे. भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा, घाईपेक्षा संयम मोठा ठेवा आणि परिस्थिती कशी असली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील राशी संदेश तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवतील. स्वतःची काळजी घ्या, जागरूक राहा, सकारात्मक राहा. भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त दत्त दत्त. स्वामी समर्थ.